जसे डोळे लावले ना दादा, तिकडलं सगळं चित्र दिसलं होतं याचं नाव घेत. त्याच्यानंतर आणखीन माझ्या घरात मुंबईमध्ये एक अनुभव घडला. घेऊन गेल्याच्या नंतर मग तिथं त्याला ती एक स्थान दिलं, पिंपळाचं जुनं झाड होतं तिथं स्थान दिलं. घरी आल्याच्या नंतर तर त्याच्यात एक चमत्कार असा होता की संभाजीनगरला जेव्हा मी बसलो होतो ना, तेव्हा आमच्या एरियामध्ये 2 ते 3 माणसं, सावंत नावाचे, करपू अण्णा, माझी आजी, आणि तो करपू अण्णा कसा जरा मजाक किसमचा माणूस आहे, साऊथ इंडियन आहे, पण मग आपल्या घरचे संबंध चांगले असल्यामुळे तो कसं मजाक मस्ती करतो. क्या रे बेटा इतना दूर गया, क्या सीखने गया, क्या सीखा. तो असं बोलायच्या नंतर मग मी म्हणलं खरंच आपली तोहीन होती ना. मग जसं आता तुम्ही मला जर बोलले एवढं काय येतं, मग तू काय केलं आता इतक्या लांब बसू. तर मी म्हणलं उधर ही भेटो 2 मिनिट में, आपका कपडा कौन सा है, आप कितने लोग हो. आता ते मला माहित नव्हते तिथं कोण कोण बसले. तर जसे डोळे लावले ना दादा, तिकडलं सगळं चित्र दिसलं होतं याचं नाव घेतलं. ह्या मुंजाचं जसं मी नाव घेतलं, रामू बघ अशी अशी गोष्ट आहे, मला तू सगळं दाखव तिकडं काय. असं बोलल्याच्या मी असे डोळे बंद केले, शांत बसलो 2 मिनिटं. डायरेक्ट माझ्या पुढे असा पिक्चर कसा येतो तसं पिक्चर चालू झालं. तिथं हे 3 जण बसले होते, ते त्यांना सांगितलं. त्या अण्णाने व्हाईट कलरचा शर्ट घातला, ते पण त्यांना सांगितलं. तो सावंत म्हणून माणूस होता, त्यांनी रेड कलरचा शर्ट घातला, ते पण त्यांना सांगितलं. माझ्या आजीने पिवळी साडी घातली होती, ती पण सांगितलं. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.